सर्वांना जय जय महाराष्ट्र. मला काही कळत नाही आहे, ठाणे महानगरपालिका नक्कीच ठाणे महानगरपालिका आहे का राजकीय अड्डा आहे? जे प्रशासकीय यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारीचा राबता आहे आणि नगरपालिका महानगरपालिका ही जी आहे ही नागरिकांच्या प्रश्न उपस्थित सोडवण्यासाठी आहे का फक्त राजकीय लोकांसाठी आहे? स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, येणारे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मला काही कळत नाही. लोकशाही कारभारामध्ये, लोकशाही तंत्र प्रणालीमध्ये केंद्रात संसदीय कारभार आहे, संसद भवन आहे. राज्यात विधिमंडळाचा विधानसभा कार्यालय विधिमंडळ आहे, विधान परिषद आहे, केंद्रात राज्यसभा आहे आणि जिल्ह्यातील नगरामध्ये जिल्हा परिषद कार्यालय, नगरपालिका, नगरपालिका आहे आणि प्रत्येकाला एक शासन यंत्रणाची यंत्रावली, नियमावली दिलेली आहे. तर हे सगळं दिलेलं असताना मला हे कळत नाही, जी लोक नागरिकांच्या मतांवरती निवडून येतात, ही महानगरपालिका लोक जनतेच्या मताने निवडून देतात आणि हे लोकांच्या मतावर निवडून आलेले लोक हे नागरिकांचे नोकर आहेत ना. खासदार असोत, आमदार असोत, मंत्री असोत, मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, राज्यपाल असोत, राष्ट्रपती असोत, की साधा गल्लीतला नगरसेवक असो, हे सगळे जनतेचे नोकर आहेत. लोकशाही तंत्र प्रणालीमध्ये नगरसेवक म्हणजे आता जनतेची सेवा करणारा माणूस. हा सेवक हा एक लोकप्रतिनिधी म्हणजे सदस्य प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलेला असतो, जो त्यांचे प्रश्न मांडेल. परंतु काय झालं, हे वेगळं झालं आहे. हे सर्वजण या राजकीय चौकटीमध्ये हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक टू आमदार, खासदार, मंत्री महोदय, हे नागरिकांचे प्रश्न मुळीच मांडत नाही. तर आपलं स्वतःचा स्वार्थ काय आहे ते मांडतात आणि स्वतःचा स्वार्थ काढण्यासाठी हे भले मोठे विकासक आहेत, त्यांना फायदा कसा होईल हे बघतात. मीडिया पत्रकार आपल्या विरुद्ध बोलू नये. मीडिया पत्रकार जो आहे, या मला वाटतं प्रशासकीय कार्यालयामध्ये, विधिमंडळ, आमदारामध्ये हे काय पत्रकार लोक आहेत, मीडिया पत्रकार हे केवळ लोकप्रतिनिधींचे हस्तक आहेत, दलाल आहेत. केवळ त्यांचे प्रश्न आणि त्यांचे मुद्दे त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी सारखे मीडियावरती झोत टाकतात. परंतु माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक जो आहे, समाजसेवक आहे, माझी कार्यकारी अभियंता आहे, अध्यक्ष आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा, ब्लू पॅन्थर आहे, जय भीम आर्मी आहे, महाराष्ट्राचा सिंह आहे, शिवछत्रपती सेना संघटना प्रमुख आहे. हे सर्व इत्थंभूत प्रश्न जनतेचे मी सोशल मीडियावरती, डिजिटल मीडियावरती लावण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जोर जबरदस्ती करून एखाद्याला बोलवू तेव्हा तो येतो, ते पण त्याला अर्थकारण लागतं. ही महत्त्वाची भूमिका. आज आपण म्हणतो ना, पत्रकारिता ही चौथा स्तंभ आहे. पत्रकारिता ही चौथा स्तंभ आहे, पण ही पत्रकारिता चौथा स्तंभ हे राजकीयांचे दलाल झालेले आहेत, राजकीयांना विकलेले आहेत. प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी, मग BJP असेल, RSS असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असेल, हे यांचे पत्रकार दावणीला बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांचा महिनाकाठी निर्वाह भत्ता, पगार चालू असतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे पत्रकार मीडिया मांडत नाही. आणि ठाण्यातला मिलिंद बळाला हे ठाणे वैभव आहे, निवडणुकीमध्ये असंख्य बातम्या दिल्या, जातीवादी पेपर आहे. आरोप आहे माझा, ठाणे वैभव जातीवादी पेपर आहे. अनेक लोकांच्या प्रभागात निवडणूक उमेदवार निवडून झाले, उभे राहिले, BJPचे होते, शिवसेनेचे होते,
परंतु एक अपक्ष खटारा या निशाणीवर शेतकरी कामगार पक्षाचा माणूस मी होतो. माझा फॉर्म अपक्ष ग्राह्य धरला. परंतु कुठेही ह्या मिलिंद बळालाने जनरल बातमीमध्ये पण अमुक अमुक प्रभाग क्रमांक 15चा उमेदवार रवींद्र शिंदे उभा आहे असं जरासुद्धा नाव दिलं नाही. इव्हन तो विधानसभेमध्ये आमदारकीला उभा होतो, इच्छुक उमेदवार मी होतो. नॉमिनेशन फॉर्म भरला, फॉर्म भरले, फॉर्माची संख्या आली, तिथे पण जरासुद्धा नाव नाही. म्हणजे हा जातीवादी पेपर आहे. त्याला माहिती आहे चांगो शिंदे रवींद्र शिंदे घराणं महार आहेत, अनुसूचित जाती आहेत. त्यामुळे आमच्या लोकांचा तिरस्कार हे पत्रकार भट ब्राह्मण करतात. आणि ज्यांचं ठाणे महानगरपालिकेत काहीच योगदान नाही आहे, जे आमच्या बाबांचं योगदान आहे. इतिहास माहिती आहे मिलिंद बळाला. ठाणे वैभवच्या नरेंद्र बळाल सोबत होते बाबांबरोबर. ज्यांचं काही योगदान नाही आहे महानगरपालिकेसाठी, त्यांचं सभागृहाला नाव सरकारी कार्यालयामध्ये काय फायदा आहे? काय योगदान आहे नरेंद्र बळालाचं? जुने जुने ऐतिहासिक फोटो जेवढे होते ना पूर्वीच्या जुने नगरपालिकेमध्ये, सगळ्यांचे फोटो, एक एक फोटो नाही, फक्त नरेंद्र बळालाचाच फोटो दिसतो. असा कुठला इतिहास मारला? CKP ब्राह्मण भट हे आपले मक्तेदारी, आपले हक्क फुकटचे पाहिजेत आणि अनुसूचित जाती जमातीवर अन्याय करायला पाहिजे. आता ठाणे वैभव चौक तो ऑलरेडी तो आल्मेडा नाव आहे आणि आल्मेडा चौक आहे. सांगतोय तुम्हाला, आल्मेडा नाव आणि आल्मेडाचं चौक, जर त्याला आल्मेडा रोड आणि आल्मेडा चौक आहे तर ठाणे वैभव चौक होऊ शकत नाही ना. आणि त्याला अधिकृत ठराव नाही आहे लोकल बॉडीचं. आता विठ्ठलाची मूर्ती बसवली उपवनला, अधिकृत ठराव नाही आहे लोकल बॉडीचा. लोकल बॉडीचा ठराव लागतो, तो नाही आहे ना. प्रशासकीय ठरावामध्ये असं कुठल्याही मूर्ती रचणं, चौकाला नाव देणं, रस्त्याला नाव देणं होत नाही. मग माझ्या बाबांचा चांगो शिंदेचा, जीवन कामाने चांगो शिंदेचा प्रस्ताव जर मंजूर आहे तर 10 वर्ष ठराव का रखडला? आयुक्तांनी सांगितलं मागच्या 2025मध्ये मी एप्रिलमध्ये जयंतीपूर्व देतो, परंतु प्रशासकीय सहाय्यक आयुक्त स्थावर मालमत्ता राजेश सोनावणे म्हणतात लोकल बॉडीचा ठराव लागेल. मग ह्या लोकांना लोकल बॉडीचा ठराव नाही का? मग नरेंद्र बळालचा रेकॉर्ड कुठे गेला? त्याचा ठराव कुठे आहे? माहिती अधिकारी माहिती मागली, मला अजून ठराव प्राप्त नाही. जर नरेंद्र बळाला तर ठरावच नाही आणि शासन अध्यादेश GR नुसार त्याची जर पात्रता नाही आहे तर त्याचं नामकरण कसं काय दिलेलं गेलं? स्थायी समिती सभागृहाचं पेन्शन नाव पण असंच आहे. मला बिरारी साहेबांनी सांगितलं, जे बिरारी आत्ता जनसंपर्क अधिकारी उपायुक्त होते, स्थावर मालमत्ता निलंबन झालं, शासकीय काही कारणं असतील. त्यांनी मला संपूर्ण माहिती सांगली. साहेब स्थायी समिती पेन्शन नाव दिले ते पण असंच आहे. मिलिंद बळाल, नरेंद्र बळालचं नाव दिले ते पण असंच आहे. ठराव नाही आहे. मग जर ठराव नाही आहे तर ही नावं रद्द करा. आणि वीर माता जिजाऊ जिने हिंदवी स्वराज्य घडविला, एकाही महिलेचं नाव, एकाही महिलेचं क्रांतिकारी महिलेचं नाव, एकाही क्रांतिकारी महिलेचं नाव ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नाही आहे दिलेलं. ते द्यावं. अण्णाभाऊ साठेचं स्थायी समितीला सभागृहाला नाव द्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहेत, मग अण्णाभाऊ साठेचं नाव का नाही देत पेन्शन सभागृहाला? ते द्यावं. आणि जिजाऊ हिंदवी स्वराज घडत ते नरेंद्र बळाल सभागृहाला द्यावं आणि आधीची जुनी नावं रद्द करावं, हीच मागणी आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. जर नाही केली तर अर्धनग्न आंदोलन. धन्यवाद.